Hare
मला इकू नकोच, फक्त गेन ट्रबल कडक चालू त्याचे आजे फळ झाले साचे. थोडासा बेस. तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते. समचरण सरोजम सांद्रनेला बुदाभम. जगन निहित पाणी मंडण मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रं. सदैव हासो विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. सरस्वती माते मद द्यावी. बुद्धी येतो काकुलती तुझ लागे. आपल्या बाळा ते धरी आता हाते. न करी भजिते जनामध्ये. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. रायगडी मंदिरी वसे माझा राया. चरणासी अर्पितो जन्म हे काया. जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती. प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जयांचे केले या स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. जन्मालो त्याचे आजे फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे अवतरणावरती अवतीर्ण झालेल्या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपला ते जिजविणारे ज्ञानोपाऱ्यापासून थेट निळोपाऱ्यापर्यंतची संत परंपरा. आणि या संत परंपरेमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला लाभलेलं आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व. अखंड समाधीस्थ असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आम्ही जन्माला आलो आणि आमच्या जन्माचं सार्थक झालो तुकोबाराय सांगतात. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र चिंचोली बल्लाळनाथ या चिंचोली गावामध्ये काळ भैरवनाथाच्या या दरबारामध्ये नाथांच्या दरबारामध्ये आपण समस्त गावकरी मंडळीचा हा सप्ताह आहे. दरवर्षीच्या नियमाप्रमाणे आपण याही वर्षी सप्ताहाचं नियोजन केलंय. खूप सुंदर आपल्या या सप्ताहाचं नियोजन आहे. नियोजन सुंदर का म्हणतोय कारण आपल्या गावात जे दैवत आहे त्या दैवताला शोभेल असं यावर्षीचं नियोजन मला इथं आल्याच्या नंतर वाटतंय. आपलं दैवत काय लेवलचं आहे. आपलं दैवत कोणतं आहे. आपल्या दैवताचा अधिकार कोणता आहे. त्या दैवताला शोभेल साजेल असा आपण सप्ताह केला पाहिजे. आणि तो सप्ताह आपण समस्त गावकरी मंडळी मिळून सर्व तरुण वर्ग आबाल वृद्ध माता भगिनी सर्वांच्या वतीने हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. मी 2 वर्षापूर्वी आपल्या इथे काल्याच्या कीर्तनाला आलो होतो. 2 वर्षापूर्वी. आता तुमच्या लक्षात नसणारच आहे. तुम्ही विसरता हेच बरं आहे की नाही. 2 वर्षापूर्वी मी काल्याच्या कीर्तनाला इथे आलो होतो.
पण दिवसा कीर्तन होतं. माणसाच्या जवळपास 25% होते, महिलांची बरीच संख्या होती. पण 2 वर्षापूर्वी आल्याच्यानंतर खरंच माऊली त्यावेळेस माझ्याकडे अजून फोटो द्या कीर्तनाचा. त्यावेळेच्या कीर्तनामध्ये, त्यावेळेच्या वातावरणामध्ये, त्यावर्षीच्या नियोजनामध्ये आणि या वर्षीच्या नियोजनामध्ये मला जमीन आसमानचा फरक पडलाय. एवढं सुंदर नियोजन तुम्ही सप्ताहाचं केलेलं आहे. खूप सुंदर नजर लागेल असं या सप्ताहाचं नियोजन आहे. माणसंही भरपूर आहे, तरी कालच्यापेक्षा कमीच असतील. चला आपल्याला ते बाकी काय बोलायचं नाही. असं सुंदर आपल्या चिंचोली गावच्या ग्रामस्थाचं आपल्या दैवताला शोभेल असं नियोजन आहे. आपणा समस्त गावकरी मंडळीच्या वतीने सर्वांच्या प्रेमाने सर्व सप्ताह कमिटी म्हणजे सर्व गाव आहे. मला तुम्ही 2-4 कार्यकर्त्यांनी सांगितले की आमचा अध्यक्ष कोणी नाही, आमचा कार्यकर्ता कोणी नाही. कार्यकर्ता सगळं गाव, अध्यक्ष सगळं गाव, जो निर्णय घेईल ते सगळं गावच निर्णय घेईल. आणि हे आता पण आपण आता पांचाळ महाराज माऊली आम्ही नेहमी फिरत राहतो. पहा आम्ही अनेक गावात जातो, आम्हाला लिस्ट लावल्या जाते. महाराज हे आमचे अध्यक्ष आहे, हे आमचे सरचिटणीस आहे, हे आमचे खजिनदार आहे. आम्हाला कधी कधी प्रश्न असा पडतो या कमिटीवर एखादा अभंग तुकोबाराने लिहिलाच कसा नाही. म्हणजे यायचंच वर्णन करावं 2 तास, म्हणजे 2 तास आमचं नाव घ्यावं म्हणून आमच्या समोर कधी कधी लिस्ट लागल्या जातात. पण पहिलं गाव आपलं असं आहे की आमचं कुणाचंही नाव न घेता सगळ्या गावाचं नाव घ्या म्हणणारं पहिलं गाव आहे. हो नाही तर आम्हाला गावोगाव फिरतो ना आम्ही, नेहमी लोकांच्या लिस्ट येतात. महाराज आपण चांगलं गाव आहे की आपल्या सर्व गावाचं नियोजन आहे. सर्व गावकरी मंडळी म्हणून याच्यामध्ये आपण सहभागी आहात. त्यामध्ये आपणा सर्वांच्या दर्शनाचा लाभ गेल्या 2 वर्षापूर्वी आणि याही वर्षी ज्यांच्यामुळे घडवून आला. खरी तर तुमची आमची सोयरीक जी झाली ती आमच्या माऊलीमुळे झाली. आपल्या परिसराचं ते वैभव आहे, चांगले कीर्तनकार आहेत. आम्ही 20 वर्षापासून मित्र आहे. आमची एका संस्थेत शिकलो. या हे हरिभक्तपणे आमचे दत्ता महाराज इथं बसलेले आहे, माऊली महाराज बरं का, योगेश महाराज. आम्ही 2005 पासून आपल्याच परिसराचं वैभव, आपल्या जिल्ह्याचं वैभव हरिभक्तपरायण गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्या संस्थेत आम्ही शिकलेलो आहे. आणि हे जे असं म्हणा, मी महाराज जरी हिंगोलीचा असेल पण लातूर जिल्ह्यातल्या गुरुचा शिष्य आहे. बरोबर आहे, लातूर जिल्ह्याच्या गुरुचा शिष्य आहे. म्हणजे मी कोणाचा झालो आता? तुमचा झालो ना. तुमच्या जिल्ह्याच्या गुरुचा शिष्य म्हणजे अहो गुरुजी तुमच्या जिल्ह्याचे. पण आमच्यासारखे हजारो विद्यार्थी त्यांनी महाराष्ट्रात घडवले. आम्ही माऊलीन, आम्ही दत्ता महाराज, आम्ही त्या काळी 2005 पासून आम्ही मित्र आहे. तो मित्र तर अजून आहे. 2 वर्षापूर्वी बरं का सुनीलांना माऊलीच मला इथे बोलवलं आणि ते कीर्तन आपण काल्याचं झालं. तेव्हापासून तुम्ही डोक्यात ठेवलं. माणूस डोक्यात बसून पण डोक्यात असावं, आहे की नाही. 2 वर्षापूर्वी काल्याच्या कीर्तनाला आलो. सुनील अण्णा कावळे माऊलीला म्हणाले ती हिंगोलीच्या महाराजाला पुन्हा एकदा आपण बोलवू. तुम्हा सर्वांच्या वतीने, तुमच्या दोघाच्या वतीने मला मिळाले हे निमंत्रण. याला म्हणायचं फाउंडेशन पक्क करणे, आहे की नाही. आणि विशेष म्हणजे आपल्या सप्ताहामध्ये किती टाळकरी बघा ना. नाही तर हे टाळकरी सुद्धा पाहायला मिळत नाही. एवढे टाळकरी रिअल सांगतो, कधी कधी 5 पांडवच राहतात टाळकरी. 5 पांडव कसे? एक प्रथम बदंगाचार्य, एक कीर्तनकार, एक विनेकरी आणि राहिले आता 2, तुम्ही 2 गायक. पण इतकं सुंदर नियोजन आहे. तर मग ते 50-55 टाळकरी असतील ना. वा, सर्व टाळकरी मंडळीला धन्यवाद देतो. सुंदर अशी चाल तुम्ही, सुंदर अशी चाल गायली जोगरागाची. हरिभक्तपरायण अमोल महाराज पेनूरकर, सुंदर चाल म्हणली, तुम्हाला धन्यवाद. त्यांच्या पाठीमागे बाबा कुठे गेले ते? वा, चांगली तुम्ही सुद्धा कस लावून त्यांच्या पाठीमागे चाल गायली, तुम्हाला धन्यवाद. दुसरे गायनाचार्य हरिभक्तपरायण श्री सुदर्शन महाराज, आपणालाही धन्यवाद आहे. आणि आता विशेष म्हणजे मी ज्यांना मागं ठेवलं ते आपल्या गावचे सुपुत्र. तुमचं हेच गाव आहे ना? आपल्या गावचे सुपुत्र आहे, आपल्या गावचं ते नाक आहे. मला हे येऊच तो तुम्हाला पाहिल्यावर लक्षात आलं, माऊली आपल्या गुरुजींचा सप्ताह होता आळंदी, त्यावेळेस ती वाजवाय होती तिथं. ज्ञानसागर धर्मशाळेत आली तुम्ही, पांचाळ गुरुजी आमच्या संस्थेचा सप्ताह होता. इथं पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्या गावचे हे सुपुत्र आहे. सुंदर हात आहे, 5वा गिर त्याच्या हातात आहे. 5वा गिर त्याच्या हातात. कळलं तुम्हाला? 5वा गिर टाकल्यावर जशी गाडी वेगानं पळत राहते
इतका वेग त्यांच्या बोटामध्ये असे आपल्या गावाचे सुपुत्र योगेश महाराज आपल्याला सुद्धा वंदन करतो. सर्वांना धन्यवाद देतो. सर्व गावकरी मंडळी, बसलेले श्रोतृ वर्ग, सुंदर संस्कृती टीम, सर्वांना वंदन करून चोपदार कीर्तनाला सुरुवात. विठला विठला अभंग जगद्गुरु तुको भरायचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुको भराय म्हणतात. आम्ही जन्माला आलो आणि आमच्या जन्माचं सार्थक झालं. मायबाप या मृत्यू लोकामध्ये 3 जन्म आहे. कडक करेल थोडं. या मृत्यू लोकामध्ये 3 जन्म आहे. पहिला जन्म देवाचा आहे, दुसरा जन्म साधूचा आहे आणि तिसरा जन्म दादा तुमचा आमचा आहे. 3 जन्म जर या मृत्यू लोकात असतील तर कुणाच्या जन्माचं सार्थक झालं त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. कुणाच्या जन्माचं सार्थक आहे? पहिला जन्म देवाचा आहे. देवाचा जर पहिला जन्म या मृत्यू लोकात झाला असेल तर देवाच्या जन्माचं सार्थक झालं का नाही याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. का? देवाच्याच जन्मामुळे तुमचा आमचा जन्म सार्थकी लागतो ना दादा. मग देवाचा जन्म सार्थकी लागला का नाही याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. बर, दुसरा वर्ग आहे साधूचा. साधूचा सुद्धा या मृत्यू लोकात जन्म आहे, पण संत महात्म्यांचा साधूचे जन्म सार्थकी लागले म्हणून तर त्यांचे अभंग आहे. जन्मालो त्याचे आजे फळ झाले साचे, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया. संत महात्म्याच्या जन्माचं सार्थक झालंय, देवाच्या जन्माचं सार्थक झालं का नाही याचा विचार करण्याचा अधिकार नाही. संतांच्या जन्माचं सार्थक झालंय. आता तिसरा जन्म आहे तुमचा आमचा. तुम्हा मला सुद्धा दादा या मृत्यू लोकात जन्म प्राप्त झाला, पण तुमचा आमचा जन्म सार्थकी लागला का नाही याचा विचार करू. विठ्ठला विठ्ठला तिसरा जन्म तुमचा आमचा आहे. तुम्हा मला या मृत्यू लोकात जन्म प्राप्त झालाय मायबाप. हा जो तुम्हा आम्हाला नरदेह प्राप्त झालाय हा साधा नाहीये. अनेक आपल्याकडे पुरावे आहेत. हा जो तुम्हा आम्हाला नरदेह प्राप्त झालाय हा साधा नाही. कबीर महाराज म्हणतात आता जो हा नरदेह मिळालाय दादा हा पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. कबीर महाराज जो खूप गोड भजन आहे बघा. कबीर महाराज म्हणतात मनुष्य जन्म अनमोल रे, तू माटी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब तो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं अब तो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं कबीर महाराज म्हणतात या मृत्यू लोकात तुम्हा आम्हाला जन्म प्राप्त आहे. आता हा नरदेह मिळाय दादा, पुन्हा नरदेह मिळेल याची शाश्वती नाहीये. कबीर महाराजाचे अनेक प्रमाण आहे. आता मिळाय मनुष्य जन्म अनमोल रे, मनुष्य जन्म अनमोल रे, मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे, माटी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं हाय हाय कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं. असं आहे ते. कसं आहे ते? कबीर महाराज म्हणतात दादा आता हा नरदेह मिळालाय पण पुन्हा मिळेल शाश्वती नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, मग काय करा तुम्ही हा अनमोल नरदेह काय करा. तू माटी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा. आता मिळाय दादा पुन्हा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता नरदेह मिळाय दादा, पुन्हा हा नरदेह मिळेल
याची शाश्वती नाही, एवढा दुर्लभ नरदे आहे. मागून नरदय दुर्लभ गाणार नरदय दुर्लभ प्रमाण दिले. वा, थोडं धुरेच्या अलीकडे झालं. वा, कबीर महाराज म्हणतात दादा अब जो मिला है फिर ना मिलेगा. आता मिळे ना दादा, हा नरदेव पुन्हा मिळेल, शाश्वती नाही. गोड प्रमाण दिलं. नाथ महाराज म्हणतात की हा नरदेव पुन्हा नाही. चाल सुंदर आहे ही चाल जी आहे ना काकड्यातली, आणि या प्रमाणाला ही चाल म्हणावं लागते. या प्रमाणात दुसरी चाल म्हणली तर रंगत नाही. काही काही अभंग असे आहेत पा, काही काही अभंग असे, काही काही गवळणी असे आहेत, त्याला त्याच चाली म्हणल्या तर बरं वाटते. जसं ते संसार दुःख मूळ प्रमाण पाठ तुम्हाला, तिथं चाल ही ठरलेलीच म्हणा ती कोणती, संसार दुःख मूळ. म्हणजे चाल ऐकून बी त्याला दुःख झालं पाहिजे. काही काही अभंगाच्या चाली त्या चाली तशा म्हणल्या तरच ते रंगतंय. जसं जसं आहे नाही, आपण ते वचन आहे का कमलाबाई मालिका म्हणतो त्या गरुडाचे पाय बघा, त्याची चाल कोणते, गरुडाचे पाय गरुडाचे पाय असं पहा बरं. वा, हे ज्याला त्याला जिथलं तिथं म्हणा. तसं ही चाल जी आहे ना काकड्यातली तशीच म्हणावं लागते. आता आपण सर्वजण मिळू म्हणवा, मी अभंगाला सोडून जाणार नाही. कबीर महाराज म्हणले नरदेह दुर्लभ आहे, तसं नाथ महाराज सुद्धा म्हणतात हा नरदेह दुर्लभ आहे. आता जरा गोळ खुसूनच घेऊ द्या सर्वांनी. हा, कबीर नाथ महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार तुम वासुदेव वासुदेव म्हणा. सकाळी वावा वावा चिंचोली गो. आता वा 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 बसलेली मला पत्ता, तुम्ही थांबा. बसलेले पत्ता बोला. हे नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार. वा वा, गोड गोड तर आवाज येऊ दे सर्वांचा. हे शब्द वर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वा वा, धन्यवाद. दुःख यात्रा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव
कस काय हिंगोलीचा झटका वा. एक कीर्तनात सगळ्यांना आनंद घ्यायचा राहतो आहे की नाही. हे कथा कीर्तने दुःख विसरण्यासाठी राहतात, आनंद घेण्यासाठी, सुख प्राप्त करून घेण्यासाठी. हा ब्रह्मरस आहे दादा. दुःखाचा तर डोंगर भरलाय आपल्या घरी आहे की नाही. नाथ महाराज म्हणतात, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, मधुसूदना. नरदेह दुर्लभ आहे दादा. अनेक संतांचे प्रमाण आमचे सुभाषितकार सांगतात की या मृत्यूलोकात 3 गोष्टी दुर्लभ आहे. कोणत्या कोणत्या? दुर्लभम त्रयमेव एतत्, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. हा सुभाषितकार सांगतात या मृत्यूलोकात 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या कोणत्या मोजल्या का तुम्ही? मोजा. या मृत्यूलोकात 3 गोष्टी दुर्लभ आहे. 1 गायछापची पुडी, 2 चुन्याचं डबड, आणि 3 मळून देणार. असं आहे का? याचा तर लय सुकाळ आहे. या असल्या हलकट वस्तू संत महात्मे सांगतच नाही. मग कोणत्या 3 गोष्टी? मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संशय. हा याच्यातला पहिला शब्द आहे मनुष्यत्वम. याचा अर्थ असा, या मृत्यू लोकांमध्ये आता नरदेह दुर्लभ आहे. आलो का मापत आपण? नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, अब जो मिला है फिर ना मिलेगा. या सगळ्या तत्वाशी जुळून बोलतोय आपण की नरदेह दुर्लभ आहेच. नामदेव ते सांगतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. 11 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या जलचिरी. हा जो पूर्ण अभंग आहे ना, नरदेह किती दुर्लभ याच्यात सांगितलंय. या अभंगाचं शेवटचं चरण असं आहे, नामदेव म्हणतात बाबा हा नरदेह दुर्लभ आहे. एवढ्या कष्टानं तुम्ही आम्हाला भेटलाय, पण आपण काय केलं त्याचं? नामदेवाचं खूप गोड प्रमाणे बघा शेवटचं. नामदेव म्हणतात, नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा. आणि त्याची खालची लाईन अशी आहे, तयाचा, बोला पाठ कोणाले, तयाचा मातेरा केला मुडे. नामदेव म्हणतात एवढा नरदेह दुर्लभ आहे, एवढ्या सायासन तुम्ही आम्हाला हा नरदेह मिळालाय, पण तयाचा मातेरा केल्यामुळे. याच्यात मातेरा हा शब्द वापरलाय. मातेराचा अर्थ आपण असा करू, मात्र. मात्र ओळखीच एक तुमच्या? मात्र हे ऊसाच्या सुडीला राहत नाही का? ऊसाच्या मग बरोबर आहे. आपल्याकडे सोयाबीन आहे, बरोबर आहे. आपण जे सोयाबीन कापतो ती ज्यावेळेस एकत्र करतो त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? गंजी. अजून एखादा शब्द आहे का? नाही, भागाभागात फरक वेगळा आहे ना. भागाभागात बोलण्याची पद्धत वेगळी राहते. आमच्याकडं सोयाबीन जर कापली ती एकत्र केली तर त्याला सुडी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? हा, ढीग. ढीग. हा जाऊ द्या, ढीग काय का असे ना. आमच्याकडं गोदड्याला गोदड म्हणतात, तुमच्या इकडं? आणि काहीच्या काय काय ठिकाणी त्या दमकुंडी म्हणतात. भागाभागात पद्धत वेगळी राहते ना. मग ऐका, मी हे सांगतो, तयाचा मातेरा केल्यामुळे एवढा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालाय दादा. पण आपण त्याचं मात्र केले हो. मात्र सोयाबीनच्या सुडीला राहतं पा. ज्यावेळेस आपण ती सुडी काढतो, ज्यावेळेस आपण ती गंजी काढतो, ज्यावेळेस आपण ढीग काढतो, आपले पोते भरतो, ट्रॅक्टरमध्ये गाडीमध्ये भरतो, आणि ज्यावेळेस त्या सुडीच्या गंजीच्या ढिगाच्या खाली जी राहत त्याला काय म्हणतात? मग आता खरं सांगा, आपल्याला राशी महत्वाची का मात्र महत्वाचं आहे? तुमच्याकडे मात्र महत्वाचं आहे. अहो मात्र कायचं हो? राशी महत्वाची दादा. आपल्या दृष्टीनं मात्र्याला 0 किंमत आहे. मात्र्याला कोण विचारतं दादा? तसं नामदेवराय म्हणतात, एवढ्या राशीच्या किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला मिळालाय, पण तयाचा मातेरा केला मुढे. याच दादा मात्र तुम्ही आम्ही केलंय. अनेक प्रमाण आपल्याकडे संत महात्म्याचे. आता एक प्रमाण सांगतो आणि दृष्ट सांगू पुढे जातो. अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला मिळालाय, पण आपल्या दादा या नरदेहाची किंमत नाहीये. कबीर महाराज खूप गोड बोलतात बघा. आज कबीर महाराज जास्तच तापलेत का नुपा का? कबीर महाराज प्रमाण किती गोड आहे पहा. कबीर महाराज म्हणतात,
है आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया। आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया। आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया। आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया। आज आनंद आहे कीर्तनाला, खरंच खरंच मी प्रसन्न झालो माऊली. हे असं वातावरण चांगलं पाहिजे कीर्तनाचं, नाही तर भलतं अवघड कुठं कुठं लयच अवघड वातावरण. कधी कधी माईक असा बांधलेला राहतो, पखवाजाला सोरात पखवाज लावता येत नाही. आपण काय करतो ते मागच्या गाणाऱ्याला कळत नाही. इथं तसं आहे का काही? इथं गाणारे सुज्ञ, वाजवणारे सुज्ञ, ऐकणारे सुज्ञ. मी पण सुज्ञच आहे तसा, काही कमतरता नाही. अशा वातावरणात कीर्तन करायला सहज सहज बोलतो माणूस, सहज वेळ निघून जातो बा. कबीर महाराज म्हणतात आपल्याला नरदेयाची किंमत नाही. चाल लक्षात आली तुमच्या किती गोड आहे पा. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया न हक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया न हक जमाना खोया. रे भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण, भजमन नारायण. कबीर महाराज म्हणतात इतका चांगला नरदेव तुम्ही आम्हाला मिळालाय, पण तुम्ही काय केलं? खाया पिया सुख से सोया. दादा खाण्यापिण्यात या नरदेयाचं आपण वाटोळ केले. कबीर महाराज म्हणले काय? खाया पिया. खाया पिया कळलं नाही तुम्हाला? खाया पिया आता कळलं तुम्हाला? कबीर महाराज म्हणतात दादा खाण्यापिण्यात या नरदेयाचं वाटोळ केले हो आपण. ऐका, एक बायको नवऱ्याला म्हणे, ऐकता ना तुम्ही? तुम्ही आहेत ना? हा. एक बायको नवऱ्याला म्हणे, ओ उद्या जर डोसून आली ना, आज संध्याकाळी जर डोसून आली ना घरात, तर घरात घेणार नाही तुम्हाला. महिला मंडळी खरं सांगा, तुम्हाला खरं विचारतो, तुमच्याकडे डोसून आले शब्द आहे का? है? अहो जमलं की हो मग मराठवाड्यातले जिरा. बायको नवऱ्याला म्हणे तुम्ही जर डोसून आले ना घरात घेणार नाही. घरात सकाळ सकाळ ड्युटीला निघालं आणि बायको त्याला शाभद्र म्हणे ढोसून आले तर घरात घेणार नाही. पण बिचार गरीब होतं माझ्यासारखं. अहो मी गरीबच आहे. मी जर गरीब नसतो तर 21च ठरून आलो असतो, नाही तर 21च आहे. पण झाले कसं माहिती आहे का, आपण बायाला किती देतो पण माणसाला नाही देत. माऊली आता इतकं रंगल्यावर देणंच यायला वाढून. आओ बायको नवऱ्याला म्हणे ढोसून आले तर घरात घेणार नाही. गरीब बिचार त्यानं ड्युटीला जाताना डबा उचलला. गरीब काहीच बायकोला बोलणार, डबा उचलला राग राग ड्युटीला. राग भयानक आला, पण बायकोला बोलायची त्याची हिंमत झाली नाही. ड्युटीला निघालो आणि जाता जाता म्हणलं अरे आपली बायको आहे, आपल्याच नावचं कुंकू लावती, आपल्याच नावचं मंगळसूत्र घालती, आपल्याच नावची कंकण हातात घातली, आपल्याच नावची जोडवी पायात घातली. अरे आपली बायको ना आपण तिचा नवरा आहे. अरे बायको असून आपल्याला बोलती घरात आले ढोसून तर घरात घेणार नाही. अरे जीवन जगून अर्थ काय? याच्यापेक्षा जीव दिलेला बरा. म्हणजे बायको इतकं बोली श्री त्याचा बोलण्याची हिंमत झाली नाही. किती गरीब असेल ते, असे बरेच आहेत.
तुमचा जुना काळ लई चांगला होता बरं की तुम्ही जुनी माणसं बसली तिथं इतके वजनदार माणसं होती जुनी माणसं जुने म्हणजे कोणते 50च्या म्हणजे 40च्या पलीकडचे ज्याचं 40 वर्षापूर्वी लग्न झाले काय वजन होतं आता जुन्या काळात या जुन्या लोकांचं लग्न झालं नवरदेव दारात बूट वाजला बूट नाही जुन्या काळातला जोडा दारात जोडा वाजला पटापट घरातली माणसं उठायची बायको उठायची डोक्यावर पदर घ्यायची कामाला लागायची का दारात जोडा वाजला की पटापट घराची कामं सुरू व्हायची आता दारात बूट वाजल्यावर गाऊन घालून बाहेर येते ती बरोबर आहे नाही बरोबर आहे की नाही जुना काळ लय चांगला होता दादा लय वजन होतं तुमचं हो लय वजन होतं आता तुकोबाराच्या प्रमाणानुसार सांगतो तुकोबारा म्हणतात ऐका कलियुगाचा आचार क्रिया भ्रष्ट झाले नर पाटावरी बैसे राणी आणि माता वाहतसे पाणी याचा अर्थ कळला तुम्हाला तुकोबाराय म्हणले माझ्या मनाचं बोलत नाही तुकोबाराय म्हणाले कसं कलियुग झाले ऐका कलियुगाचा आचार क्रिया भ्रष्ट झाले पाटावरी बैसे राणी माता वाहतसे पाणी स्वतःच्या समोर माय पाणी भरती तरी या पैलवानाची ताकद होत नाही म्हणायला अगं तू उठ हे कलियुग आहे कुठून बाजूला गेलो तुम्ही बायको मुली डोसून आले तर घरात घेणार नाही तसंच राग राग ड्युटीला गेलं सारखा बायकोचा राग येऊ लागला त्याला त्याचं ड्युटीत मनच लागना कसं लागलं एवढं चांगलं बोलल्या ड्युटीत मनच लागना त्याचं सकाळच्या 7ला ड्युटीला लातूरात पोहोचलं दादा पण त्याचं मन काय ड्युटीत लागना सारखं बायको आठवायची अरे मला असं का बोलली असेल अरे मी तिचा नवरा आहे ना ती माझी बायको आहे ना आणि मला असं का बोलली असेल तिथं गळा काढायला लातूरात 12:30 वाजेपर्यंत त्यानं बायकोचा रागराग केला का बायको आपल्याला असं बोलली असेल काच बायको आपल्याला असं बोलली असेल याच्यापेक्षा मेलेलं बरं 12:30 वाजेपर्यंत त्यानं तिथं विचार केला तसा पण 12:30च्या नंतर त्याचा विचार बदलला तो म्हणला अरे बरं झालं बायको बोलली आपल्याला कसं व्हायला कमी व्हाय दादा बरं झालं बायको बोलली आपल्याला इकू कमी करायचा बोलताना आवाज द्यायचा गाताना इकू द्यायचा आता आवाज द्यायचा 12:30च्या नंतर त्याचा विचार बदलला तो म्हणला बरं झालं बायको बोलली आपल्याला असं अरे आपल्या जर बायको असं बोललीच नसती ना तर दररोज आपण ड्युटीला लावूनच यायचो पण बायकोचा एका बोलण्याचा परिणाम असा झाला अरे दुपारचे 12:30 वाजले अजून आपण हात नाही लावला केवढ्या बायकोच्या एका शब्दाचा परिणाम झाला 12:30 वाजले अजून आपण आपल्या व्यसनाला हात नाही लावला ना बरं झालं बायको बोलली आपल्यावर बायकोचे आपल्यावरती उपकार झाले तिच्या एका शब्दानं 12:30 वाजेपर्यंत कंट्रोल झाली उपकार झाले आता तो 12:30च्या पुढे बायकोचे उपकार समजू लागला बरं झालं बोलली असे त्यानं उपकार संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत मांडले माणसं हुशार आहे तू इथं मला काय बोलायचं तुमच्या लक्षात येईल आहे का नाही 5:30 वाजेपर्यंत त्याने विचार मांडले उपकार मांडले बरं झालं बोलली पण त्यानं घड्याळात पाहिलं 5:30 वाजले आणि असं म्हणतात आपल्याला काही अनुभव नाही त्याचा पण असं म्हणतात 5:30च्या पुढं हातपाय हालतात म्हण खरं काय मन चाललंय आपला मन त्याचे 5:30 तुम्ही इकडे तिकडे पाहू नका 5:30च्या पुढे त्याचे हातपाय हालायला लागले आणि तो म्हणला बायकोचे उपकार झाले बरं झालं बोलली अरे बायकोच्या एका शब्दानं आपलं व्यसन दूर झालं ना अरे आजचा दिवस गेला अजून आपण हात नाही लावला उपकार झाले दिवस गेला अजून आपण हात नाही लावला आपलं व्यसन दूर झालं बरं झालं बोलली अरे व्यसन दूर झाल्याचा आपल्याला आनंद झालाय अरे आजपासून व्यसन बंद म्हणजे बंद आपल्याला व्यसनाचा आनंद झालाय ना व्यसन दूर झाल्याचा आनंद झालाय ना आता व्यसन म्हणून घ्यायचंच नाही आता व्यसन सुटलं याचा आनंद झाला म्हणून कळलं तुम्हाला आता व्यसन म्हणून नाही पण व्यसन सुटलं याचा आनंद म्हणून एक बिस्लरीची बाटली घेतली त्यानं सोबत आणि मायबाप 5:30 वाजता जे लातूरात जाम झालं रात्री 6:30ला घरी यायचं ना रात्री 1:30 वाजता घरी आलं आणि 1:30 वाजता घरात आलं दाराच्या समोर आलं बायकोनं दार बंद करून घेतलं त्यानं दारोगाड बायकोन त्याचा आवाज ऐकला बायको म्हणे मग आजही डोसून आलं त्याला सांगितलं तो डोसून वाले तर घरात घेणार नाही बायकोन त्याचा आवाज ओळखला बायको म्हणे हो जा सांगितलं तुम्हाला डोसून आले तर घरात घेणार नाही
पुन्हा तुम्ही ढोसून आले ना, चला जा नाही दार उघडत. तो म्हणलाय बघ तुला विनंती करतो दार उघड. बायको म्हणली उघडणार नाही जा. तो म्हणला तुला गुण्या गोविंदानं सांगतोय दार उघड. बायको म्हणे गुण्या मेला आणि गोविंद्या मेला जा नाही उघडत. तो म्हणलाय बघ तुला माहिती ना आता शेवटचं सांगतोय दार उघड. बायको म्हणली नाहीच उघडलं दार तर काय करता. तो म्हणला काय करता तुला माहिती ना आपल्याला राग किती येतो. ती म्हणे काय करता सांगा ना. तो म्हणला तू जर दार नाही ना उघडलं तुला माहिती आपल्याला किती राग येतो. आपल्या घराच्या समोर एक पुरुषभर खोल असं गटार वाहते म्हणे मग काय करसाल. तो म्हणला तू जर दार नाही ना उघडली तर मी समोरच्या गटारातच जीव देईन. बायको वैतागली होती. बायको म्हणे जा तुमचं करा तिकडे काळ जा द्या जीव जा. ते इतकं हुशार होतं. बायको जीव द्या म्हणल्यावर त्यानं उचलणीचा असा दगड उचलला. दरवाजावर नाही आणला. उचलणीचा दगड घेतला त्या गटराकडे गेलं आणि तो उचलणीचा दगड असा असा पाहिला होता का तुम्ही. दंदिशी पाण्यात टाकला योगेश महाराज. पाण्यात पडलेला दगड. आता ऐकाय का पाण्यात पडलेला दगड घरातल्या बायकोनं ऐकला. बायको म्हणे माय गेलं का काय. हे पा खरं बोलतो ह्या महिला मंडळी जिथं बसल्यात का नाही ह्या बोलताना काही बोलतील पण यांच्या अंतकरणात जेवढी दया राहते ना दादा तेवढी दया कोणाच्याच अंतकरणात नसते. एवढं दयेचं पात्र महिलांचं राहत. यायच्यासारखी दया कोणाकडेच नाही दादा. बोलताना काही बोलतील पण तो दगड पाण्यात पडला तिचं अंतकरण कालवलं. ते माय गेलं का काय गडबडीन दार उघडलं. कोणत्याच बाईला वाटत नाही दादा आपला नवरा मराव. व्यसनी असू द्या आंधळा असू द्या पांगडा असू द्या लंगडा असू द्या खुळा असू द्या कसाही नवरा असू द्या दादा कोणत्याच पत्नीला वाटत नाही आपला नवरा सोडून जावा. व्यसनी नवरदेव असेल तरी वाटत नाही. हाणमार करणारा नवरदेव असेल तरी बायकोला वाटत नाही आपला नवरा मरावा. एखादा व्यसनीच असेल तर बायको भैरवनाथाच्या काळ भैरवनाथच्या मंदिरात येईल आणि त्या देवाला प्रार्थना कर देवा माझा नवरा व्यसनी आहे मला त्रास देतो माझी तुला विनंती देवा काय कपाळाच कुंकू कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. ए देवा कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. ए देवा आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे व्यसनमुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. व्यसनी नवरा असेल तर देवाला प्रार्थना कधी त्याला व्यसन मुक्त कर. माझ्या कपाळाचं कुंकू शाबूत राहू दे. यानं आता दृष्टांताकडे यानं पाण्यात दगड टाकला. बायकोनं गडबडीन दार उघडलं. बायको म्हटलं माय गेलं का काय. बायकोनं गडबडीन दार उघडते इतकं हुशार त्यानं पाण्यात दगड टाकला आणि दरवाज्याच्या लपून बसलं. दरवाज्याच्या आत ही बायको गेली गटाराकडं हे गेलं घरात. यानं आतून दरवाजा बंद करून घेतला. आतून दरवाजा बंद करून घेतला. दत्ता महाराज आता दरवाजा बंद केला. खटकन दरवाजा वाजला. खटकन असा खटकन दरवाजा वाजला आणि बायको म्हणे माय मला वाटलं गेलं काय नाही इथं घरात केले. आता बायको बाहेर आणि हे घरात. बायको म्हणे हे पा तुम्हाला गुन्ह्या हे पा दार उघडा. समजला उघडणार नाही. बायको म्हणली तुम्हाला गुन्ह्या गोविंदान सांगते दार उघडा. तो म्हणे गुन्हे मेला आणि गोविंदा मेला. बायको म्हणली पा मी तुमची बायको आहे. रात्रीचा 1:30 वाजलाय तुम्ही जर दार उघडलाय ना. तो म्हणला काय करशील. ती म्हणली तुम्ही जर दार नाही उघडलं तर रात्रीचा 1:30 वाजलाय मी एवढ्या रात्री सगळं गाव आपल्या दारात जमा करीन. तो म्हणला मी सुद्धा सगळं गाव जमा झाल्यावरच दार उघडीन आणि आलेल्या लोकांना म्हणीन ही इतक्या रात्री उशिरा 1:30 वाजता कुठे गेली होती. कबीर महाराज म्हणतात दादा याच्यासाठी अनर्थ नाही. खाया पिया सुख से सोया राहत जमाना खोया. खाया पिया सुख से सोया राहत जमाना खोया. खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया राहत जमाना खोया.
टाळी वाजवा दोघांसाठी. किती गोड आहे का ना. वा वा लय गोड. हे असं पाहिजे वातावरण आहे की नाही. काय चाललंय आपलं रामायण कीर्तन. खरं सांगू का बरं का सुनीलांना मला बरं वाटलं. मला त्याही वेळेस आलतो रंगलं होतं कीर्तन पण इतकं नाही रंग आला कारण माणसं कमी होती ना. आम्हाला कसं आहे माणसं कमी असले वातावरण असलं असं व्यवस्थित नसलं मग आम्हाला वाटते कधी उरकते की बो. असं चांगलं वातावरण असू द्या महाराज असा सहज वेळ जात राहतो. तुम्हाला वाटायला नेमकं सुरू झालं का काय झालं नाही अर्ध झाले. एवढा चांगला नरदे तुम्हा आम्हाला मिळाय पण खाया पिया सुखसे सोया नाहक जमना खोया. महाराज आम्हाला या नरदेयाचं सार्थक करायचंय. काय करावं लागेल तुकोबार आहे म्हणतात. या अनमोल किमतीच्या नरदेयाचं सार्थक तुम्हाला करायचं असेल तर 4 गोष्टी कराव्या लागतील. तुकोबार आहे म्हणतात. तुम्हाला जन्माचं सार्थक करायचं असेल तर तुकोबार आहे म्हणतात. पहिला मुद्दा तुम्हाला या शरीरावर विजय मिळवावा लागेल. 2 तुम्हाला या जगावर विजय मिळवावा लागेल. 3 तुम्हाला देवावर विजय मिळवावा लागेल. 4 तुम्हाला काळावर विजय मिळवावा लागेल. या 4 गोष्टीवर जर तुम्ही विजय मिळवला ना तर तुमच्या जन्माचं सार्थक होईल. साधकांनी विचारलं महाराज हे तुम्ही आम्हाला सांगताय की या 4 गोष्टीवर विजय मिळवायचा आहे पण महाराज तुम्ही या 4 गोष्टीवरती विजय मिळवलाय काय. तुकोबार म्हणतात या 4ही गोष्टीवर आम्ही विजय मिळवल्यामुळेच तर आमच्या जन्माचं सार्थक. जन्माचं सार्थक होण्यासाठी या 4 गोष्टीवर तुम्हाला विजय मिळवावा लागेल. कोणता शरीर जग देव आणि काळ या 4 गोष्टीवर तुम्ही विजय मिळवला ना तुमच्या जन्माचं सार्थक होईल. तुकोबार म्हणतात आम्ही या 4ही गोष्टीवरती विजय मिळवला. तुम्हाला एक एक मुद्दा पटवून देतो आहे का. टेन्शन घेऊ नका वेळेच्या पुढे जाऊच देणार नाही. तुम्ही वाढ म्हणले तरी कसं आहे माणसानं मापातच केलं पाहिजे. तुकोबार म्हणतात आम्ही आमच्या शरीरावर विजय मिळवलाय. कशावरून तुम्हाला तुकोबाराच्या जीवनातला प्रसंग सांगतो. तुकोबार म्हणतात काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. या शरीरात असलेला काम या शरीरात असलेला क्रोध त्याचं आमच्या समोर काहीच चालत नाही. तुम्हाला पटवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही ऐकताय ना पण या शरीरात असलेला काम आणि क्रोध त्याचं आमच्या समोर काहीच चालत नाही. तुकोबाराच्या जीवनातला प्रसंग आहे. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय नवीनच परमार्थाला लागले. तुकोबाराय ओळखीचे आहेत का तुमच्या इथलचे येळीचे मग डोकीचे. जगद्गुरु तुकोबाराय नवीनच परमार्थाला लागले दादा तर माझ्या तुकोबारायची कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखे त्याचे नारायण. माझ्या जगद्गुरु तुकोबारायची कीर्ती वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. काय अरे तुकोबारायसारखी भक्ती नाही तुकोबारायसारखं साधन नाही तुकोबारायसारखं चिंतन नाही तुकोबारायसारखं वैराग्य नाही तुकोबारायसारखा साधू नाही तुकोबारायसारखे संत नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्ती पसरली की तुकोबारायसारखं तत्वज्ञान कुणाकडे नाही तुकोबारायसारखं कीर्तन कुणी करू शकत नाही. हे कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या तुकोबारायची पसरली. पण तुकोबारायची पसरलेली कीर्ती त्या काळी तुकोबाऱ्यावरती जळणाऱ्या लोकांना तुकोबारायची कीर्ती सहन झाली नाही. दादा ह्या जळणाऱ्या अवलादी तेव्हापासूनच आहे. येते लक्षात तुमच्या हे मराठीतलंच आहे सगळं. ह्या जळणाऱ्या अवलादी तेव्हापासून आहेत दादा. तुमच्या चिंचुरीत नसतील पण आमच्याकडे लय सुकाळ आहे त्याचा. हे जळणाऱ्याचं बेनं कळलं तुम्हाला. बेनं तुम्हाला कळते ऊसाचं बेनं राहतच की नाही. हे बेनं म्हणल्यावर बुडतच नसतं राहता. यावर्षी ऊस लावले पुढचे बेनं तयारच. हे जळणाऱ्यांचं बेनं तेव्हापासून आहे. जळणारी लोक प्रत्येकाच्या जीवनात राहतात. लक्षात घ्या जळणारी लोक प्रत्येकाच्या जीवनात असतात. जळणाऱ्या लोकांवर कधी नाराज व्हायचं नाही. जळणाऱ्या लोकांवर कधी रागराग करायचं नाही. जळणाऱ्या लोकांचा आपण उपकार समजायचा का माहिती आहे का. जळणाऱ्या लोकांपासून आपला एक फायदा आहे. काय फायदा आहे ते जळतंय म्हणूनच आपल्याला कळतंय की आपण प्रगती पथावर आहोत. तुमची प्रगती कोणामुळे बरोबर आहे ना. आपली प्रगती जर कोणामुळे कळत असेल तर जळणाऱ्यामुळेच आपली प्रगती कळते. गोऱ्या माणसाला किंमत कोणामुळे काळ्यामुळे. स्वरावाल्याला किंमत कोणामुळे बेसुरावाल्यामुळे. रात्रीला दिवसाला किंमत कोणामुळे रात्रीमुळे. गोडाला किंमत कोणामुळे तिकटामुळे. तसं तुमच्या आमच्या प्रगतीला किंमत जळणाऱ्या सज्जनामुळे.
बरोबर आहे. जळणाऱ्यामुळे कळतं की तुम्ही प्रगती पथावर आहे दादा. म्हणून जळणाऱ्याचे उपकार समजायचे. बाबा तू असा जळत राहा आणि तुझ्या कृपेनं आमची अशीच प्रगती होत राहो. तुझे आमच्यावरती उपकार आहे. लक्षात ठेवा, इथून पुढं तुमच्यावर कोणी जळणार असलच. चिंचोली जळत नाहीत माणसं इथं असल. भैरवनाथाचं दरबार आहे ना, जळतच असेल तर त्याला म्हणा बाबा तू असाच जळत राहा आणि तुझे आमच्यावर अशीच उपकार होत राहू दे. तुझ्या कृपेनं आमची प्रगती होत राहू दे. दादा ऐका, तुकोबाऱ्यावरती जळणारी लोक होती. तुकोबाऱ्याची कीर्ती पसरली. तुकोबाऱ्या भंडारा डोंगरावरती भजनाला निघाले. तुकोबाऱ्या भंडारा डोंगरा भजनाला पोहोचले ना, तर तुकोबाऱ्याची अपकीर्ती करण्यासाठी तुकोबाऱ्यावरती जळणाऱ्या लोकांनी गावात मिटिंग भरवली. काय म्हणून? अरे एवढा तो तुकोबा आपल्या पाठीमागून आला आणि त्याचं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव झालंय. माणूस मोठं झाले त्याच्या पश्चात मिटिंगी बसल्या जातात. जळणाऱ्यांची मिटिंग भरली. काय केलं पाहिजे म्हणजे तुकोबारायचं नाव जाईल. वेळ कमी असल्यामुळे त्या मिटिंगमध्ये निर्णय पास झाला, तुकोबारायचं नाव घालवायचं असेल तर आपल्याला तुकोबारायकडे बाई पाठवावं लागेल. म्हणून बाईचं नियोजन केलं. काय पैसे घ्यायचे ते घे, पण एकदा आमच्या समोर त्या तुकोबारायचं नाव घालव. आणि बाईसुद्धा दादा पैशासाठी तुकोबारायसारख्या साधूचं नाव घालवायला निघाली. आणि पहा, काही काही माणसं पैशाला एवढे हावरट राहतात, काही काही माणसं एवढे लोभी पैशाचे राहतात. एखाद्याला का म्हणलं ना, ए दादा हे ₹1,00,000 घे, फक्त 1 मिनिट गटरात तोंड बुडव. ते म्हणते ₹1,00,000 भेटत असतील ना, दिवसभर बुडवतो गटरात तोंड. एवढी काही पैशाला हावरट माणसं राहतात. अरे बाई सुद्धा मायबाप पैसे मिळणार म्हणून तुकोबारायचं नाव घालायला निघाली. तिनं मेकअप केला. मेकअप महिला मंडळी मेकअप ओळखीचा आहे तुमच्या? आहे ना ओळखीच तुमच्या? ऐकायचं तुम्हाला कसा मेकअप? आता इथं चांगली वाजवणार, इथं चांगली गाणार आहे. ऐकू जरा तिचा मेकअप कसा होता. तुकोबारायला फसवायचं ना. ऐकायचा मेकअप तुम्हाला? हो ऐकायचं ना. मग कसा मेकअप होता तिचा ऐका. पुतळ्या डोरलं सगळ्या पैजण कमरेला कंबर पडाव. पुतळ्या डोरलं सगळ्या पैजण कमरेला कंबर पडाव. नकात में तुम्ही ही मजाची दादा. याचा असा आवाज व्हायला रे, याचा मजाच वेगळी. हे गाणं वाजवणं सोपं नाही दादा. याच्यातली कोणतीच गोष्ट सोपी नाही. हे गाणं सोपं नाही,
हे वाजवणं सोपं नाही, कोणतं सोपं नाही. सप्ताह करणं सोपं नाही, सप्ताहाचं नियोजन करणं सोपं नाही, सप्ताहात पुढं होणं सोपं नाही, हे गाणं सोपं नाही, वाजवणं सोपं नाही. सोपं एकच आहे, काड्या करणं. काड्या करणं सर्वात सोपं आहे दादा. हे इथं जमलंच नाही, हे इथे असंच पाहिजे होतं आणि ते तिथं तसंच पाहिजे होतं. तिथं येऊन पहा, मग कळतंय. हे सोप्या गोष्टी गाव. आता इतकं चांगलं गायचं, तितक्या लेवलला आवाज न्यायचा, हे सोपं वाटतं तुम्हाला? सोपं नाही दादा, याला घासावं लागते. हे वाजवणं सोपं वाटतं का तुम्हाला? सोपं नाही दादा. याच्यातला एक एक बोल दादा बोटात बसवण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 घंटे एका बोलाचा रियाज करावा लागतो. हा बोल आपल्या बोटात बसतो. बोटात जो बोल तुम्हाला तोंडानं म्हणता येणार नाही तो बोल या बोटात बसावं लागते. पाहता म्हणून तुम्ही थांबा, म्हणा बरं तुम्ही. हा म्हणा. धान धिकिट धातरगड धिकिट कथा, इकू नको देऊ. धान धिकिट धातरगड धिकिट कथा कधी गिन नग 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 धीरे 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 धातरगड धिकिट कथा कधी गिन दा तकटे धातरगड धिकिट कथा कधी गिन दा तकटे धातरगड धिकिट कथा कधी गिन दा. हा म्हणा, म्हणा ना. म्हणताय का? जाऊ द्या, कोणही म्हणा. 500 रुपये घेऊन जा आपल्याकडून. चला, जमल काय? अहो जो बोल आपल्याला तोंडानं बाकीचं काही बोलता येईल, हे बोल नाही म्हणताय. जो बोल आपल्याला तोंडानं म्हणता येत नाही. आता बघा योगेश महाराजाच्या हातातून कसा बोल बाय, त्याला बेस नाही द्यायचा इतकं. गोपाळ महाराजाच्या हातातून कसा निघतो बघा. धान धिकिट धातरगड धिकिट कथा कधी गिन नग 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 धीरे 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 धातरगड धिकिट कथा कधी गिन दा तकटे धातरगड धिकिट कथा कधी गिन दा तकटे धातरगड धिकिट कथा कधी गिन दा. आता त्याला माहिती आहे का मी बोल म्हणणार आहे म्हणून? माहिती आहे का? त्यांना माहीत नाही मी हा बोल म्हणणार आहे. तरी मी जसा म्हणला तसा माझ्या म्हणण्याच्या 5 पट वेगानं. याला काय लागते? तयारी लागते. आता माऊलीकडे पहा. आता तुमच्यासाठी सोपं नाही दादा आहे. हां अहो ते जुने वादक आहे, त्यांचं बी आहे ना. हां धेता धिटता धिट धिट धिटता करते ती गन्नधा त्रिकट तकदार तिकर उंधा ताधा त्रिकट तकदार तिकर उंधा ताधा त्रिकट तकदार तिकर उंधा. ताधा त्रिकट तुम्हाला काय वाटलं जमणार नाही माऊलीला? ते जुने पखवाचे योगेश आपलं गोपाळ महाराज. आता वाजवणं कमी झालं पण तरी अजून व्यवस्थित आहे. आता ते कीर्तन करतायत ना. हे पा एखादी वस्तू हातातली सुटली की त्याच्यावर तितकं वजन राहत नाही, पण अजून आहे. हे सोपं आहे का? तुम्ही पाहता म्हणून पुन्हा एकदा सोपं नाही मायबाप. एक एक बोल बसवणं सोपं नाही, इतकं सुंदर गाणं सोपं नाही, हे ऐकायला बसणं सोपं नाही, 2 तास बोलणं सोपं आहे का? ह्याच्यातलं सोपं काहीच नाही. फक्त सोपं इतकंच आहे. लय झाले राव. चला कुठून बाजूला गेलो आपण? तो गोबाराकडे बाई निसून निघाली. तुम्ही टेन्शन घेऊ ना, मी कुणीकडे जाऊ द्या, खुट्यावर लवकर येतो, कारण माझं आडनाव कुठे. हे पा कीर्तनकारानं कीर्तनात कोणताही विषय सांगायचा, पण विषयाला धरून सांगायचा. तुमचा जो मूळ विषय त्या विषयाच्या आधारानं त्या विषयाच्या अवतीभोवती खेळायचं. कुठलाही विषय सांगा पण तुमच्या विषयाला धरून सांगा. लोक 2 तास आनंदाने कीर्तन ऐकतात. नाही तर कीर्तन चाललंय चिंचोलीत आणि महाराज जाऊन यायला लातूरला. जमल का ते? नाही ना जमत. पण असं एवढं बाई नटून थटून तुकोबारायकडे गेली. तुकोबाराय भजनात दंग झाले. वृक्षवल्ली आम्हा सोय रे
वनचरे वृक्ष वल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळवेते तुकोबराय भजनात रंगले बाई नटून थटून तुकोबरायच्या समोर. तुकोबरायचं लक्ष नाही पण कसा तुकोबरायच्या कानावर तिच्या पायाच्या घोंगराचा आवाज गेला आणि माझ्या तुकोबरायनं डोळे उघडले. ऐका आता, तुकोबरायनं डोळे उघडले आणि त्या स्त्रीकडे पाहिलं. दादा, त्या स्त्रीकडे पाहून तुकोबरायनं पांडुरंगाचे उपकार समजले. हे देवा, अरे या भंडाऱ्या डोंगरावरती निर्जन वनामध्ये मी तुझं भजन करतो, अरे मी तुझी साधना करतो देवा, तर तुझं भजन करू लागण्यासाठी अरे माझ्या घरातलं कोणी आलं नाही. मी भजन करतो, मी साधना करतो, अरे माझ्या भावकीतलं कोणी मला इथं भजन करू लागण्यासाठी आलं नाही देवा. अरे केवढे उपकार देवा, अरे माझ्या घरातलं कोणी आलं नाही, मी तुझं भजन करतोय ना, माझ्या भावकीतलं कोणी आलं नाही, पण माझ्या भजनाच्या साथीसाठी देवा माझी माई तुम्ही भंडाऱ्या डोंगरावरती पाठवली. तुकोबारायच्या डोक्यातला विचार आहे दादा. काय म्हणली तुकोबाराय? माझी माय तुम्ही भंडाऱ्या डोंगरावरती माझ्या भजनाच्या साथीसाठी पाठवली. केवढा उपकार, केवढी वाक्य, काय तुकोबारायची वाणी बघा ना. माझी माय पाठवली म्हणतात. माईची तिला उपमा दिली, पण माय नाचायची शांत होत नाही. माय नाहीच ना, ती अवदस आहे, तिचं नाचणं कमी होत नाही. मात्र आता तुकोबाराय म्हणाले, माते जो विचार घेऊन तू इथं आलीस, जी वासना घेऊन तू इथं आलीस ना माते, आम्ही त्याच्यातली नाही, जशी आली तशी मागून बॉल आणला पण सिक्सच आणला. वा. जाईवो तू माते, तुकोबाराय म्हणतात, माते जो विचार, जी वासना, जो उद्देश घेऊन आली ना, आम्ही त्याच्यातले नाही. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? चालून आलेली बाई आहे, चालून आलेली स्त्री आहे, पण त्या स्त्रीकडे पाहून तुकोबारायनं आपल्या शरीरातल्या कामाला तिळा इतकं डोकं बाहेर काढू दिलं नाही. आणि त्या स्त्रीला पाहून तुकोबारायनं आपल्या शरीराची स्थिती यत्किंचित बदलू दिली नाही. याचा अर्थ तुकोबारायनं शरीरावर विजय मिळवला. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. पहिलं कारण तुकोबाराय म्हणतात, आम्ही जगावर विजय मिळवलाय. कशावरून? अहो, ज्या अर्थी आपण तुकोबारायचा उदो उदो करतो, तुकोबाराय आपण पाहिले नाही तरी त्यांचा उदो उदो करतो,
त्याचं कारण त्यांनी तुमच्या आमच्या हृदयावर विजय मिळवलाय. छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करतो. आपण करताय का? करताय ना नक्की. आता खरंच सांगा, प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजरी केल्या जाते. किती जयंती करणाऱ्या माणसांना, जयंतीमध्ये नाचणाऱ्या माणसांनी छत्रपती पाहिले बरं? मी तर नाही पाहिले. तुम्ही पाहिले? अहो आपण कुणीच नाही पाहिले. अहो छत्रपती शिवाजी राजे आपण कुणीच पाहिले नाही, तरी त्यांची आपण थाटामाटा जयंती साजरी करतो. त्यांचं आपण कथा कीर्तनात नाव घेतो ना, त्याचं एकमेव कारण आहे, छत्रपती शिवाजी राजांनी गोरगरिबांचं, शेतकरी राजांचं स्वराज्य भगवून या रयतेवरच्या मनावरती विजय मिळवल्याचा परिणाम त्यांची आपण दादा वैभवात जयंती साजरी. उगाच नाही दादा, केवढी संकट या स्वराज्यावरती आले तर राजांनी दूर केली. आया बहिणीला, परक्या स्त्रीला स्वतःच्या माईची उपमा देणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. महिलांच्या कपाळावरती कुंकू सुरक्षित ठेवणारा राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. मंदिरावरची कळस, मंदिराचा देव सुरक्षित ज्यांच्यामुळे राहिला तो राजा छत्रपती शिवाजी राजा आहे. एवढंच नाही, एवढं थाटामाटात आपण कथा कीर्तन करतो. हे उपकार जर कोणाचे असतील तर छत्रपती शिवाजी राजाचे उपकार आहे. म्हणतात ना, परक्या स्त्रीला दादा माय बहिणीची उपमा देणारा राजा आहे. काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, असेच एक देखणे होत सुभेदाराची सून. काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, असेच एक देखणे होती सुभेदाराची सून. त्या स्त्रियेला मायबाप कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी राजांच्या समोर उभी केली. राजो, ही स्त्री तुमच्यासाठी आहे, हिचा स्वीकार करा. राजाने त्या स्त्रीवरती आईसारखी दृष्टी टाकली, स्वतः लेकरू झाले दृष्टी टाकली. त्या स्त्रीकडे पाहून राजांनी मावळ्यांना सांगितलं, अरे परक्याची स्त्री झाली म्हणजे काय झालं? अरे स्त्री जरी परक्याची असेल पण ती स्त्री आहे. अरे दुसऱ्याची स्त्री जरी असेल ना, जो कोणी त्या स्त्रीवरती वाकडा डोळा करेल, जो कोणी तिच्यावरती वाईट नजर टाकेल ना, त्याचे डोळे काढल्याशिवाय राहणार नाही. अरे परक्याची स्त्री जरी असेल तर ती आपली माय बहीण आहे, पण तिला माना सन्मानी पुन्हा वापस पाठवा दादा. हे विचार छत्रपती शिवाजी राजाचे. काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं, असेच एक देखणी होती सुभेदाराची सून. त्या स्त्रियेला आई म्हणाला राजा तो शिलवान. त्या स्त्रियेला आई म्हणाला राजा तो शिलवान. छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये दादा हिंदू मुसलमान भावाभावासारखी राहायची. इथं एका बापाच्या पोटी दोन अवलादी जन्माला आलेल्या. लक्षात येते का? छत्रपती शिवरायांच्या काळात हिंदू मुसलमान भावाभावासारखी राहायची, आणि आपल्या या राज्यात एकाच बापाच्या पोटी दोन रत्न जन्माला आली असतात, तरी दोघांचं एवढं वैर राहतं. दोघं भाऊ जर एकमेकाच्या समोर उभे राहिले ना, हे त्याच्याकडे एवढ्या रागानं पाहते, ते याच्याकडे एवढ्या रागानं पाहते, दोघं एकमेकाकडे एवढ्या रागानं पाहतात. त्याच्यामध्ये जर तिसरं उभं राहिलं तर जळून भस्म होईल. हे आपलं राज्य आहे. एका रक्तात एका बापाच्या पोटी जन्माला आलेले दोन भाऊ पण वैऱ्यासारखं राखतात दादा. हे आपलं राज्य आहे. राजांच्या काळामध्ये रयतेचं स्वराज्य उभं करत असताना छत्रपती शिवाजीराजांनी कोणत्या जातीपातीचा भेद नाही केला. सगळ्या जातीला एकत्र घेऊन चालणारा राजा
छत्रपती शिवाजी राजा होता. 18 पगड जातीचे मावळे छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यात होते. का रयतेचं स्वराज्य उभं करायचे म्हणून बांधत होता मंदिर ते बांधत होता मस्जिद. अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून दुखतशी. अशा नराच्या पुतळ्यापाशी अशा नराच्या पुतळ्यापास अजून झुकते मान. अशा नराच्या पुतळ्यापास अजून झुकते मान. छत्रपती शिवाजी महाराज बसलेल्या द्या बसलेले हा बसलेचा आवाज येऊ द्या. हा छत्रपती शिवाजी महाराज की वा वा वा. आवाज 75% आलेला आहे. 75% 25% बाकी. हा छत्रपती शिवाजी महाराज की 95%. थोडं थोडं. हा एकदा दुर्लभ पुरव. हा आहे कबर साक्षीला. प्रतापगडाच्या पैदाशी आहे कबर साक्षीला. हा चालेल. हा अरे तो बाबाचा बाबा बाबाचा बाबा आता तुम्हाला लय ऐक ऑर्डर आहे पण वेळ संपत चाललाय आपला. काय मी सांगितलंय दादा. राजा तुम्ही आम्ही पाहिला नाही. तुकोबराय तुम्ही आम्ही पाहिले नाही. भैरवनाथ भगवान तुम्ही आम्ही पाहिले नाही. तरी त्यांचे आपण काय एवढे उत्सव साजरे करतो. त्याचं एकमेव कारण त्यांनी या जगावर विजय मिळवल्याचा परिणाम तुकोबराय म्हणतात. आम्ही सुद्धा या जगावर विजय मिळवला. म्हणून जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. दादा जन्माचं फळ संत महात्म्याच्या जन्माचं फळ झालंय. तुकोबराय रयतेच एवढं मोठं मायबाप अभंग गाथा लिहून ठेवली ना. जन्माचं सार्थक झालंय दादा. आपल्या गावाचं वैभव आहे बघ. तुम्ही मेजर होते नाही. तुम्हाला अजून काही जोडदार होते का. आपल्या इथले किती लोक आहेत. 4-5 जण होते ना. सोप्या गोष्टी नाही बा. भारत देशाची सेवा करणारे जो कोणी जवान असेल मग कोणते क्षेत्र असू द्या. मेडिकल लाईनमध्ये असू द्या, ड्रायव्हिंग लाईनमध्ये असू द्या, रायफल चालवायला असू द्या. जेवढी लोक दादा सैनिकमध्ये भरती आहे. जेवढे लोकांच्या तिकडे ड्युटी आहेत ना दादा. खरं सांगू का
त्याच्यासारखी सेवा जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाचीच नाहीच आहे. आपण कीर्तन जरी करत असेल, आपण पखवा जरी वाजवत असेल, आपण कीर्तन ऐकत असाल ना दादा, आपल्यापेक्षा कैक पटीनं सेवा या भारत देशाच्या जवानाची दादा. का तुम्ही म्हणाल महाराज कसली सेवा, तुम्ही म्हणाल महाराज कसली सेवा आहे, त्याला तर पगार मिळते, तुम्ही जाता का? पगार देता तुम्हाला बी. ही जळकी लोक कुठे बी राहतात हो, सोपं आहे का हो? अहो दादा, नुसतं आपण कीर्तनाला आलो तर घरून 3 फोन येतात, संपलं का कीर्तन? चोरायची भीती वाटायली इथं. नुसतं 2 तास कीर्तनाला घेत आपल्या 17 घरून फोन येतात. इथं दादा काही जवान वर्षभर लेकरायची भेट नसते, वर्ष बायकोची भेट नसते, वर्ष मायबापाची भेट नसते दादा, तरी कसलीही तमा न करता, ऊन वारा पाऊस कसलीही तमा न करता फक्त या देशाची सेवा करतात. का? आपण या देशात जन्माला आलो ना, या देशाच्या मातीचं, या देशाच्या या सगळ्या लोकांचं, या देशात राहणाऱ्या माझ्या माणसाचं संरक्षण होण्यासाठी या भारतातली, या महाराष्ट्रातली कितीतरी जवान या देशाच्या सीमेवरती रडतात दादा. देव देशन धर्मा पायी, देव देशन धर्मा पायी, प्राण घेतल हाती, प्राण घेतल हाती, शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. माय बाप देशाची सेवा करत असताना जवानांच्या डोक्यात एक राहतं, हे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. डोक्यात एक राहतं जवानांच्या, काय जिंकावे का कटून मरावे, हेच मला ठावे. प्रत्येक जवानाच्या डोक्यात आता खांद्यावरती रायफल राहती. अरे समोरचा कसा आहे तो माहिती नसतं, दहशतवादी समोरचा कसा आहे माहिती राहत नसतं. देशातलं काय सगळीच नातेवाईक राहतात का? फक्त माझ्या देशातलं हे देश म्हणजे माझा कुटुंब आहे. डोक्यात एक राहतात आता जवानांच्या प्रत्येकाच्या, काय जिंकावे का कटून मरावे, हेच मला ठावे, मरून जगावे जगून मरावे, हेच आम्हाला ठावे. देशासाठी सर्व त्यागिली माया ममता नाती. मायबाप या देशाची सेवा करणारी जेवढी जवान असतील, स्वतःच्या लेकरासाठी नाही, स्वतःच्या कुटुंबासाठी नाही, स्वतःच्या भावकीसाठी नाही, स्वतःच्या गावासाठी नाही, मायबाप देशासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे जर कोण असतील तर या महाराष्ट्रात, या देशातले जवान आहेत दादा, त्यांचे आपल्यावरती उपकार आहे. कोणासाठी मरतात ते? देशासाठी सर्व त्यागिली माया ममता नाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची उपकार आहे दादा. म्हणून म्हणतोय ना दादा, देशाची सेवा करत करत दुर्दैवाने मृत्यू येऊ नये दादा, पण देशाची सेवा करत करत जर मृत्यू आला ना दादा, तर तुकोबाऱ्याचं प्रमाण त्याला लागू पडतंय. जन्म आलो त्याचे, देशाची सेवा करता करता आम्हाला मरण येत असेल ना, तर जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. या देशातल्या जनतेच्या संरक्षणासाठी मरण येत असं तर त्यांच्या जन्माचं सार्थक आहे. आता तुम्हाला गोड लागायला लागले. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जन्मात सार्थक होण्याचं पहिलं कारण शरीरावर विजय, दुसरं कारण जगावर विजय, तिसरं कारण संत महात्मा आम्ही देवावर सुद्धा विजय मिळवलाय. संतांनी देवावर सुद्धा विजय मिळवला. म्हणूनच तर प्रयाण काळी देवे विमान
घडीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले हे मानव देह घेऊन संत महात्म्यांनी दादा देवावर सुद्धा विजय मिळवला. आता तुकोबाराय म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक होण्याचं शेवटचं कारण सांगतो, पण तत्पूर्वी भजन विठोबा रखुमाई श्री जन्माला सार्थक होण्याचं कारण पहिलं शरीरावर विजय, दुसरं जगावर विजय, तिसरं देवावर विजय. आणि तुकोबाराय म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक होण्याचं शेवटचं कारण हे जगाला खाणारा काळ. निहाळी पा केवडा पसरला से जबडा करुणी माझी वडा आकार गजू. जगाला खाणारा काळ, पण त्या काळाचं सुद्धा आमच्या समोर काहीच चालत नाही. अभंगाचं शेवट
वा वा जोरदार सगळे सचिन तेंडुलकरच आहे तिथं जे येईल ते सिक्सच मारते तुमचा सिक्स जोराचा आहे वा छान छान तुम्ही इथलेच आहे का वा वा चांगलं गाव आहे आपलं इथं काही कमतरता नाही आहे आम्हाला मी राहू का इथं वा खूप सुंदर बरं पहा ना सगळी माणसाची फ्रेश आहे आल्या झोपा तुम्हाला आहे ना अवकाश येतील म्हणा महाराज एवढा मोठाच्या मोठा आवाज कसा झोपीन वा हे पा कीर्तनाचं हेच तर आनंद आहे सगळी माणसाचा आनंदात 2 तास बसली ना खरं सांगतो आमचं त्याच्यात जास्त समाधान आहे श्रोते वर्ग ऐकणारे माणसाचे चेहरे का प्रसन्न राहिले तुम्ही समाधानी झाले ना त्याच्या दुप्पट आम्ही समाधानी होतो हेच आमचं समाधान आहे फक्त तुम्ही समाधानी पाहिजे नाही तर किती सांगा तुम्ही लोक आपले पेंगाळलेले आहेतच आपले असे नाही महाराज हे पा लोक आनंदाने कीर्तन ऐकतात पण कीर्तनकाराने त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे मी काय वेगळं काय सांगितलं सांगा ना तुम्ही अशाच पद्धती काही चांगलं चिंतन सांगा ना फक्त तुम्ही भाषा अशी वापरा लोकाच्या अंतकरणापर्यंत पोहोचेल अशा साध्या आणि सरळ भाषेत तुम्ही कीर्तन करा लोक 2 तास आनंदाने कीर्तन ऐकतात महाराज ऐकतात ना तुम्हाला आता कीर्तन 7 दिवस लक्षात राहणार आहे माय काय होता ते हिंगोलीचा महाराज चला तुको बरं आहे म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक झाले ना जगाला खाणारा काळ निहाळी पा केवडा पसरला असे जबडा करुणी माझी वडा करगजू पण तो काळ आम्हाला काहीच करू शकत नाही का त्याच्या मस्तकावर आम्ही पाय दिला जगा काळ खाय आम्ही त्याच्या माथा दिला पाय म्हणून तो का म्हणे काळ आता करू न शके बळ म्हणून आमच्या जन्माचं सार्थक आहे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे आता ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सगड खावा बाबा मला खुणवाडी थोडंसं घ्या मी काय कसर केली नाही एवढा प्रसन्न झालो हे पा आम्हाला कधी कधी याच्यापेक्षा जास्त समाज राहतो पण कधी कधी लय मोठा समाज असतो तरी समाधान होत नाही गोपाळ महाराज पण आपल्या गावचं मला खरंच बरं वाटलं मी इथं आलेल्या मला प्रसन्नच वाटलं आणि दैवत काही साधं नाही नावच काय काळ भैरवनाथ हे दैवत साधन आहे दादा या दैवताचं वातावरण प्रसन्न राहत म्हणून मी सुद्धा कसर नाही ठेवली पर आवाज जाम झालाय माझा असं सुंदर आपल्या गावचं नियोजन आहे आल्या आल्या खूप बरं वाटलं मला जसं आपण दरवर्षी सप्ताह करतो थोडंसं काहीतरी वेगळं नाविन्य या सप्ताह आहे बा थोडासा काही बदल केला ना लोक कीर्तनाला येत राहतात फक्त बदल करून पाहायला पाहिजे काहीतरी चेंज केलं का माणसाला दररोज एक भाजी खावटत नाही कालची भाजी आज खाईल 2 दिवस काय पण तिसरं काय पाहिजे ते घरात मला सांग रोज एकच भाजी दे गावाकडच्या भाषेत बोलू का कोड्यास नको वाटतं काहीतरी सप्ताहात नाविन्य आलं का नाही एवढी लोक कीर्तनाला दररोज येणं काही सोपी गोष्ट नाही याच्यात तरुण पुरुष सुद्धा भरपूर दिसत आहेत मला वा सुंदर आपल्या या सप्ताहाचं आपल्या गावकरी मंडळीचं गोड असं नियोजन आहे सर्वच ग्रामस्थांना सर्व गावकरी मंडळीला पुन्हा एकदा वंदन करतो कीर्तनासाठी परिसरातून आले काही टाळकरी वर्ग आहे आपल्या शेजारच्या बाजारच्या पंचकृषीतील सर्व टाळकरी वर्ग आहे आपणा सर्वांना नमस्कार करतो मला ते तुम्ही दोघे ढोकीचे वाटते तुम्ही पण ढोकी वा ढोकीचे 3 मृदंगाचार्य आले इथं वा आपल्या सर्वांना धन्यवाद आपल्या गावाचं रत्न हरिभक्त बरायन गोपाळ महाराज आपणालाही धन्यवाद आहे सुंदर आपला हात तयार आहे त्यांनी आणलेली 2ही गाय आमची महाराज मंडळी सुदर्शन महाराज अमोल महाराज सुंदर तयारी आहे सर्वच आपण गायक वादक सर्वांना नमस्कार करतो सुंदर साऊंड सिस्टीम सर्वांना वंदन आणि आपल्या दर्शनाचा सुयोग ज्यांच्यामुळे घडून आला आपल्या परिसरातील कीर्तनकार हरिभक्त बरायन आम्ही एकत्र राहिलो एका ताटात खाल्लं एका ताटात मधुकरी मागितली आम्ही
आम्ही मधुकरी मागितली 2006 ते 2011 पर्यंत आळंदीच्या परिसरात आम्ही मधुकरीला जायचो. हे दत्ता महाराज आम्ही एका संस्थेत आहे मधुकरीला जायचं. मधुकरी हा शब्द दिला ना की तिकडची गावं आतून एक भाकर घेऊन यायची, ती आम्ही फडक्यात घ्यायची. दररोज एका घरी भाजी असायची, कधी कधी भाजी मिक्स असायची. आणि आम्हाला 60 घरं असायची मधुकरीची. ऐकताय ना तुम्ही? मधुकरी कशी असायची पहा. ज्यावेळेस आळंदीला होतो ना त्यावेळेस आम्हाला पिंपळगाव आणि दिघी अशी 2 गाव होते. फडकं हातात घ्यायचं. कधी मायबाप घरी आईला भाकर वाढ म्हणायची सुद्धा गरज नव्हती पडली. पण ज्ञानोबारायच्या दरबारात गेलो, शिकायला गेलो, कुणीतरी सांगितलं बाबा मधुकरी मागितल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून आमच्या गुरुजी पांचाळ गुरुजी संस्थेत गेलो ना, मधुकरीला गेलो. मधुकरी म्हटलं की त्या परिसरातल्या सर्वच मावल्या माय आळंदीहून विद्यार्थी येतात, आळंदीहून संस्थेत शिकणारे पोरं येतात ना. मग त्या परिसरातल्या सर्वच महिला सकाळी पहिली झालेली भाकर असेल चपाती असेल वेगळी काढून ठेवायच्या. आम्ही जायचं. मधुकरी म्हणलं की बाई घरातून चपाती असेल भाकर आणायची, आम्ही त्या फडक्यात घ्यायची, भाजी घ्यायची. अशी 60 घरं असायची. आणि एखाद्या वेळेस का त्या गावात सुतक पडलं महाराज, सुतक पडलं भावकीत कमीत कमी 20-25 घरं असतात की नाही. 20-25 घरातलं जर सुतक पडलं तर 60 घरात ते 25 घरं गेले. किती राहिले आता? 60तले 25 गेले. किती राहिले? 35 राहिले. मग 35 घराच्या 35 भाकरी यायच्या आणि आम्ही विद्यार्थी 60. आता पहिल्या 60 भाकरी यायच्या, 60 घराच्या 60 भाकरी, एका पोराला एक भाकरी यायची. पण 25 घराला सुतक पडलं तर 35च भाकरी यायच्या. आणि त्या 35 भाकरी आल्या संस्थेत की आम्ही ती 35 भाकरी 60 मुलांना बरोबर वाटून घ्यायची. लक्षात येते तुम्हाला? 60 मुलांना ती बरोबर वाटून घ्यायची. कुण्याही मुलाला कमतरता भाकर गेली नाही पाहिजे. आणि एखादा मोठा विद्यार्थी असेल तर लहानाला म्हणायचं. आता हे दत्ता महाराज माऊली माझ्यावर मोठे, तिथं गेलो तो मी लहान होतो, यांनीच मला धोतर नेसतं शिकवलं. तिथं यायला म्हणायचं माऊली एवढ्यात काही भागत नाही राव आपलं. मग यायच्या ताटात मी जाऊन बसायचं जेवायला. आणि मग तेव्हा आमचं कुठंतरी पोट भरायचं. ही त्या काळची. आता मधुकरी आहे, आताही काही संस्थेमध्ये मधुकरी आहे दादा. आता 25-30 हजार फी म्हणल्या मधुकरी राहील का? असं आम्ही एकत्र राहिलो, एकत्र शिकलो. आपल्या जिल्ह्याचं वैभव गुरुवरे शंकर महाराज पांचाळ गुरुजी, आपलं बोडखा गाव आहे त्यांच्याकडे आम्ही शिकलो. आणि योगायोगाने तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा सुयोग आपले सुनीलराव मेजर साहेब आणि माऊलींमुळे घडून योग आलाय. मग सर्वांना वंदन करतो, सर्वांना नतमस्तक होतो. आता थांबू का गोपाळ महाराज? सर्वांना नमस्कार. चौदार थांबायचं का? चल दे जाऊन ते म्हणतात कसं आहे करा, आपल्याला काठी आहेच आधाराला. सर्वांना नमस्कार करून माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली.